नागपुर में कांग्रेस नेता नाना पटोले ने एक के बाद एक मुद्दों पर राज्य सरकार और बीजेपी पर जोरदार निशाना साधा। नारायण राणे पर टिप्पणी करते हुए उन्होंने कहा कि उनसे बड़े और समकालीन नेताओं को आदर्श बनाना महाराष्ट्र के लिए सकारात्मक संदेश है। वहीं विधानसभा अध्यक्ष पर सवाल उठाते हुए पटोले ने कहा कि ये एक संवैधानिक पद है जिसकी गरिमा बनाए रखना जरूरी है। अध्यक्ष का काम लोगों को न्याय दिलाना और उनकी आवाज दबने न देना है, लेकिन राजनीतिक बयानबाजी करना संवैधानिक परंपराओं के खिलाफ है। पटोले ने बीजेपी के चुनाव प्रचार को खतरनाक बताते हुए कहा कि सरकार जमीन पर काम करने के बजाय केवल प्रचार में व्यस्त है। किसान आत्महत्याएं कर बढ़ रही हैं और बेईमानी से बनी सरकार अब हर हाल में जीतने की भाषा बोल रही है। मीरा भाईंदर में शिंदे गुट की स्थिति पर उन्होंने आरोप लगाया कि भ्रष्टाचार के आधार पर निर्विरोध चुनाव कराने की कोशिश हो रही है। अजीत पवार के बयान का हवाला देते हुए पटोले ने कहा कि 70 करोड़ के भ्रष्टाचार के आरोपों के साथ बीजेपी सत्ता में है और पुलिस दबाव और पैसे के दम पर लोकतंत्र को कमजोर किया जा रहा है। निर्णय आला ज्याचं ग्रामीण भागातल्या लोकांना फायदा होणार आहे। 2 लाखापर्यंत जोपर्यंत आपण पीक कर्ज घेतो त्याच्यात स्टॅम्प ड्युटी आता लागणार नाही। पूर्वी मॉर्गेजसाठी स्टॅम्प ड्युटी लागायची, शेतकऱ्यांना त्याचा भुर्दंड बसायचा। 2 गोष्टी असं आहे की निवडणुकीच्या तोंडावर एक घोषणा आहे, अजून ती अंमलबजावणी आता कर्ज घेतले गेलेले आहेत, सगळ्यांचं कर्ज आता झालेलं, आता कर्ज घ्यायची काही वेळ नाही आहे। हे ज्यावेळेस जूनच्या काळात एप्रिल जूनच्या काळात अगर समजा ही घोषणा झाली असती तर त्याचा अजून फायदा झाला असता। पण निवडणुकीच्या तोंडावर या पद्धतीची घोषणा करणं म्हणजे याचा अर्थ निवडणुकीमध्ये एक प्रलोभन देण्याचं काम महसूल मंत्री करते आहे का, हा या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे। चंद्रपूरमध्ये दोरगेवर आणि मुनगंटीवारांचा जो काही वाद आहे तो सर्वजण पोहोचले। काल मुख्यमंत्री त्या ठिकाणी गेले होते, दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला दिसले। काय वाटतं दोघांचा वाद समीर काय नाही? मला 2 गोष्टी आहे। मुनगंटीवारांचं जे काही चाललेलं आहे ते फडणवीसांना पण माहिती आहे आणि त्याच्यामुळे कुठं कुठं मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मोहीम मुख्यमंत्री पदातून काढायची जे भाजपचा एक गट जो सक्रिय झालेला आहे त्या सक्रिय गटामध्ये काय काय चाललेलं आहे ते मुख्यमंत्र्यालाही माहीत आहे। तर भाजपमध्ये या सत्ता संघर्षाचं केवढं मोठं स्फोट पुढच्या काळात होईल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। कुठला गट भाजपचा सक्रिय झाला असं वाटतं आणि कशासाठी? त्याच्यात भाजपमध्ये गट आहेतच, ते काही सांगतील पण त्यांना माहिती आहे गट आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात एक मोहीम दिल्ली लेवलवरही चालूच आहे। त्यामुळे मुनगंटीवारांना मंत्री केलं नाही म्हणून त्यांनी जाहीरपणे आपली भूमिका नगरपालिका नगरपंचायतमध्ये मांडली की मला ताकद दिली जात नाही, मला मंत्री केलं गेलं नाही। हे त्यांना त्यांच्या मनातलं ते बोलून दाखवलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांच्या मनात काय चाललेलं हे आपल्याला पाहायला मिळत आहे। पण मला त्यांना कोणाला मंत्री बनायचं मुख्यमंत्री बनायचं माझा तो इश्यू नाही आहे। पण या सगळ्या संघर्षात कोण या ठिकाणी कोणाला सगळ्यात जास्त वाईट परिणाम भोगावे लागतात तर ते राज्यातल्या शेतकऱ्यांना, बेरोजगारांना आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये जे भ्रष्टाचाराची व्यवस्था निर्माण केलेली आहे त्या भ्रष्टाचारी व्यवस्थेमध्ये सर्वसामान्य माणूस चिरडला जातो आहे हे आपल्याला पाहायला मिळते आहे। भाऊ, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की सुधीर मुनगंटीवार देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून घालविण्यासाठी प्रयत्न करतात, त्याचं नेतृत्व त्यांच्यात गट आहे आणि ते काय आता बोलणार थोडी आहे। त्यामुळे ते काय त्यांचं तर उत्तर का राहतं की तो भाजपवाले आता ते कसं आहे मानसिक आजारी झालेले आहेत भाजपवाले, ते कोणालाही मानसिक आजारी जाऊन सांगतात। म्हणजे अशा पद्धतीचं राजकारण कधी नाही। प्रश्नाचं उत्तर उत्तराप्रमाणे दिलं पाहिजे। माना पानाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला, रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला, खरेदीला वरसिधीने उत्साह नवा आणला। बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला। कमी किमतीत आणि क्वालिटी
सिटी सोबत बरं का. सिटी आहे तर शक्य आहे.